नमस्कार मित्रांनो. पत्रिकेतील अष्टम स्थान ज्याला आपण मृत्यूस्थान म्हणतो, सर्वात जास्त अशुभ फलं देणारं स्थान. आणि या स्थानामध्ये कर्क राशीच्या अष्टमात मंगळ, राहू, रवी आणि बुध हे सर्व महत्त्वपूर्ण ग्रह भ्रमण करत आहे. आणि मार्च महिन्यातलं जे ग्रहण आहे हे सुद्धा तुमच्या अष्टम स्थानातच होणार आहे. या संबंधित व्यय स्थान याला सुद्धा अशुभ स्थान म्हटलं जातं. या ठिकाणी सुद्धा तुमच्या राशीचा जो भाग्यशाली गुरु हा भ्रमण करत आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर मार्च महिन्याचं जे संपूर्ण ग्रहमान आहे हे बऱ्याच प्रमाणात विरोधात आहे कर्क राशीच्या. तसं पाहिलं तर कर्क जी रास आहे ही बरीचशी भावनाशील रास आहे. परंतु भावना कशा प्रकारे टॅकल करायच्या, आलेल्या संकटांना कशा प्रकारे तोंड द्यायचं, यासाठी लागणारं जे धैर्य आहे हे सुद्धा कर्क राशीमध्ये पुरेपूर दिसून येतं. आणि त्याचाच प्रभाव परिणाम हा मार्च महिन्यामध्ये दिसणार आहे, खास करून कर्क राशीमध्ये. ग्रह जरी तुमच्या विरोधात असले तरी तुमच्यातील असणारा जो आत्मविश्वास आहे त्याची टेस्ट, त्याची परीक्षा ही मार्च महिन्यामध्ये होणार आहे आणि तुम्ही त्यामध्ये नक्कीच यशस्वी होणार आहात. मार्च महिन्यामध्ये संपूर्ण जो महिना आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भात ही खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे गुरु हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 11 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. राशीच्या अष्टमामध्ये मंगळ, राहू, रवी आणि बुध हे जे ग्रह आहेत ते भ्रमण करणार आहेत आणि राशीचा जो अष्टमेशाली शनी हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये मानसिक आणि शारीरिक असे त्रास तुमच्या समोर येणार आहे. अर्थात असे जरी त्रास जरी तुमच्या समोर आले तर त्याला कशा प्रकारे सामोरं जायचं हे मात्र तुमच्या हातात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचे शॉर्टकट्स अजिबात घेऊ नका. बऱ्याच वेळात आपल्याला वाटतं की काही रिस्क घेतल्यामुळे गोष्टी टाळता येते आणि आपण ती रिस्क घेतो. परंतु समजा ग्रह तुमच्या विरोधात असते तर अशी घेतलेली रिस्क ही तुमच्या अंगाशी येऊ शकते. यापूर्वी काही रिस्क ह्या तुमच्यासाठी सफल पण झालेल्या असतील, परंतु आता मात्र तसं होताना कठीण आहे. आणि जर का तुम्ही एखाद्या रिस्कमध्ये एखाद्या घेतलेल्या जोखीमामध्ये फसला तर त्याचा अनुभव येणारा कित्येक महिन्यासाठी तुम्हाला येऊ शकतो. त्या संदर्भात काळजी घेणं, स्वतःचे व्यवहार ट्रान्सपरंट किंवा पारदर्शी ठेवणं अतिशय गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात या दरम्यान करू नका. फसवलं जाणं, भ्रमित होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यात येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं अवलोकन अगदी पारदर्शकपणे करा. दुसरे सांगतायत म्हणून किंवा दुसऱ्यांना एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळालं आहे म्हणून तुम्ही ती गोष्ट करू नका. प्रत्येकाचं नशीब हे वेगवेगळं जातं हे लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भात कुठलेही जरी त्रास झाले तर लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. नवीन कुठल्याही प्रकारचे एक्सपेरिमेंट मात्र करू नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून गोष्टी तुमच्यासाठी बरोबर नाही आहे. काळजी करू नका. साधारणतः जून-जुलैपासून गोष्टी कर्क राशीसाठी बऱ्याचशा चांगल्या होणार आहेत. परंतु त्यासाठी आत्ता कुठल्याही प्रकारची चूक मात्र करू नका. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी हा तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे. तो भाग्यामध्ये दिनांक 15 तारखेनंतर जाणार आहे. राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे मंगळ हा तुमच्या अष्टमात भ्रमण करत आहे. याचप्रमाणे राशीचा अष्टमेश भाग्यात आणि राशीचा जो लाभेश आहे शुक्र हा तुमच्या भाग्यस्थानातून दशम स्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा काही फारसं चांगलं असं होईल असं म्हणता येत नाही. आता तुमच्या राशीला काही वेगळं सांगायची गरज नाही, कारण तुमची जी रास आहे हे प्रॅक्टिकल आहे, व्यवहार आहे. पैशाच्या बाबतीत तुमची गणित सहसा चुकत नाही. बस तुम्हाला याच्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च टाळा. कुठल्याही बाबतीमध्ये रिस्क घेऊन इन्व्हेस्टमेंट करू नका. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही शेअर मार्केटनं ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड अजिबात करू नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. प्रलोभनाच्या मागे तर अजिबात जाऊ नका. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य हे नेमकं कशा प्रकारचं राहील. राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र हा शुक्र तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे. दिनांक 25 तारखेनंतर हा दशमात भ्रमण करेल.
घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. या संपूर्ण महिन्यामध्ये वास्तूच्या संदर्भातली कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. त्यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप आहे नेमकं कशा प्रकारचं आलं आहे. राशीचा जो पंचमेश आहे मंगळ हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. अर्थात मंगळ राहू युतीसुद्धा होणार आहे मार्च महिन्यामध्ये. तर साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून तुम्ही थोडंफार अनुभवलेलं असेल की तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असे आहे त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात वादविवाद होणं, मतभेद होणं, मतवैचित्र होणं, अशा प्रकारचे काय अनुभव तुम्ही घेतलेले असते. थोडाफार तशा प्रकारचा काय अनुभव तुम्हाला मार्च महिन्यामध्ये सुद्धा येणार आहे. कदाचित थोडा फरक सुद्धा येऊ शकेल. थोडंसं ॲडजस्टमेंट करणं गरजेचं राहील. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटी जरी तुम्हाला काही सिग्नल्स मिळाले किंवा संकेत मिळाले, लगेचच्या लगेच डॉक्टरी लस करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे विद्यार्थी वर्णासाठी हा संपूर्ण जो महिना आहे हा टेस्टिंग पिरियड असणार आहे. तुम्ही आधी कुठल्याही विषयाची तयारी केलेली असेल तरी दुप्पट यमने करा. कारण या दरम्यान थोडंसं अंदाज चुकणं, गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे सामोरे येणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकते. या संदर्भात काळजी घ्या. अर्थात तुमची जी रास आहे ही हार्डवर्किंग रास आहे, मेहनत करून पुढे जाणारी रास आहे. फक्त शॉर्टकट्स घेऊ नका. वैवाहिक जीवनाकरता मात्र हा कालावधी म्हणजे मार्च महिन्याचा जो कालावधी आहे हा बराचसा व्यवस्थित राहील. तुमच्या राशीचा जो 27 आहे शनी हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करत आहे. तर वैवाहिक जीवनाचे नातेसंबंध आहेत ते चांगले राहतील. त्याच्यामध्ये काही काही त्रासदायक काही गोष्टी होणार नाही, ती गोष्ट चांगली राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश किंवा दशमेश मंगळ आहे हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. तर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात मनामध्ये असे काही विचार येतील की कार्यक्षेत्र बदलावं, नोकरी बदलावी, काही वेगळं करावं, काही इंडिपेंडेंटली करावं, करू नका. कारण ग्रह जेव्हा विरोधात असतात तेव्हा तुम्ही केलेली चांगली गोष्टसुद्धा अनसक्सेसफुल होते, फेलियर त्याच्यामध्ये येतात. तर या संदर्भात काळजी घ्या. ज्या गोष्टी जशा चालल्या तशा त्याला सामोरं जा आणि नवीन एक्सपेरिमेंट मात्र करू नका. ते एक्सपेरिमेंट तुमच्यासाठी अशुभ फलदायी होते. या संदर्भात संपूर्ण जो महिना आहे डोळ्यात तेल राख ठेवून तुम्हाला या संदर्भात निर्णय घ्यायचे आहेत किंवा त्या संपूर्ण महिन्यामध्ये सामोरं जायचं आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली तरी चालेल, प्रलोभनाला बळी पडू नका आणि तुमचे व्यवहार बरेचसे पारदर्शक ठेवा. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम हे नेमके कशा प्रकारचे राहतील. दिनांक 5 तारखेला रवी आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे तुमच्या अष्टम आणि व्ययसह. या दरम्यान तुम्हाला काही चांगले अनपेक्षित लाभ मिळू शकते. काही गोष्टी तुमच्या सहजपणे पूर्ण होतील, परंतु या काही गोष्टीच राहतील. यानंतर दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि शुक्राची युती होणार आहे. ही महत्त्वपूर्ण आहे. भाग्यस्थानात होणारी शुक्र आणि नेपच्यूनची युती तुम्हाला काही चांगल्या अंतःप्रेरणा किंवा इंट्युशन्स मिळू शकते. तुमचे अंदाज या दरम्यान बरोबर ठरू शकते. दिनांक 8 तारखेला शनी आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. घरातली ज्या मोठ्या व्यक्ती असेल, वयोवृद्ध व्यक्ती असेल, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 9 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. या संदर्भात जे तुमचे काही व्यवहार असतील ते मार्गी लागू शकते. कागदोपत्री व्यवहार या दरम्यान करू शकता. 13 तारखेला होणारी राहू आणि मंगळाची युती ही या महिन्यातील सर्वात अशुभ फलदायी युती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आरोग्याच्या संदर्भातले त्रास असो किंवा मानसिक तणाव हे या दरम्यान जास्त येऊ शकतील. फसवलं जाणं किंवा प्रलोभनाला बळी पडणं अशा प्रकारचे सुद्धा अनुभव या दरम्यान येऊ शकतील. अलर्ट राहणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिनांक 15 तारखेला मंगळ आणि बुधाची युती ही तुमच्या अष्टमात होणार आहे. या दरम्यान काळजी घ्या. गोष्टी आउट ऑफ द वे जाऊन करू नका. जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंगसुद्धा या दरम्यान निर्माण होऊ शकतील. हाच जो प्रकार आहे साधारण 25 तारखेच्या दरम्यान सुद्धा तुम्हाला अनुभवास येऊ शकेल. रवी आणि शनीची युती या दरम्यान होणार आहे. तर आर्थिक व्यवहारातील लक्ष ठेवा. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. साधारणतः या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 3 तारखेला आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आहे. खग्रास चंद्रग्रहण आहे. अमावस्या जी आहे ती 19 तारखेला आहे. आता ग्रहणाबद्दल तुम्हाला सर्वांना साधारण ठाऊक असेल आणि तुमच्या राशीचा जो स्वामी आहे सुद्धा तो सुद्धा चंद्र आहे आणि हे जे ग्रहण तुमच्या अष्टमात होणार आहे. म्हणजेच या ग्रहणाचा जो प्रभाव आहे हा प्रभाव तुमच्या मानसिक शारीरिक दोन्ही गोष्टींवरती होणार आहे.
अतिशय जास्त स्ट्रेस खाली येणं, टेन्शन खाली येणं आणि त्याच्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाणं. अशा प्रकारचे काही त्रास होणं, की जे सुरुवातीला अगदी थोडे वाटले, नंतर ते उग्र रूप धारण करते. तुम्ही घेतलेले निर्णय चुकणं, समोरची माणसं वेगळ्या प्रकारे वागणं. आधी तुम्हाला निर्णय अगदी योग्य वाटले, नंतर पुढे जाऊन तुम्ही किती मोठी चूक केलेली आहे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे फसलेले आहात. अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकते. तर काळजी घ्या या गोष्टीपासून अलर्ट राहणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा विवादापासून लांब राहणं अतिशय गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचं मार्च 2026 करता संपूर्ण राशीकडे. धन्यवाद.